गोल्ड आणि सिल्वर सध्या इन्व्हेस्टमेंट जगतामध्ये हे फक्त दोनच शब्द फिरत आहेत आणि लोकांना काहीसा विसर पडलाय की इक्विटी मार्केट्स, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स, पीएफ किंवा एफडीज, बँकिंग हे सगळे पण इन्व्हेस्टमेंट प्रकार असतात. ह्याचाच कुठेतरी एक विसर पडताना दिसतोय. थोडंसं समजून घ्या की गोल्ड सिल्वरमध्ये काय चाललंय. 2 वर्षामध्ये गोल्डच्या किमती ह्या जवळपास दुप्पट झाल्या आणि सिल्वर तर गेल्या 1 वर्षात जवळपास तिप्पट झालेलं आहे. आणि हे का होत आहे? कारण जगात असलेली अस्थिरता. एक लक्षात घेऊया, हे दोन्ही धातू हे असे आहेत की ज्यांना आपण प्रेशियस मेटल म्हणतो. त्यातल्या त्यात चांदीला जरी इंडस्ट्रियल यूज असला तरी जगामध्ये चाललेला डी-डॉलरायझेशनचा ट्रेंड, म्हणजेच एका बाजूला असलेली जागतिक अस्थिरता, थोडीशी युद्धजन्य परिस्थिती आणि अमेरिकेची जी दादागिरी चाललेली आहे जगावरती, ह्यामध्ये कुठेतरी अमेरिकन चलन किंवा त्याचा असलेला साठा ह्याला सबस्टिट्यूट म्हणून अनेक देश आणि त्यांच्या सेंट्रल बँका ह्या काहीतरी एक पर्याय म्हणून सोनं आणि चांदीचा साठा वाढवत आहेत. आणि या रॅलीमध्ये कुठेतरी बाकी इन्व्हेस्टर देखील ह्या डिमांडला अजून हातभार लावत आहेत. म्हणून ह्या दोन्ही मेटल्सच्या किमती आपल्याला सातत्याने वाढत्या दिसत आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात घेऊया, सोनं हा एक फेअर ट्रेड आहे आणि इक्विटी हा एक होप ट्रेड आहे. जगामध्ये अस्थिरता दूर झाली की पुन्हा एकदा जेव्हा जग प्रगतीच्या पथ्यावर येणार तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला इक्विटी मार्केटमधली वाटचाल ही नक्कीच चांगली झालेली दिसणार. भारताचं मार्केट तर तसं पण गेली 1.5 वर्ष फार विशेष परफॉर्म नाही केलं आहे. म्हणजे रिलेटिव्हली इंडियन मार्केट हे कुठेतरी गोल्ड सिल्वरच्या तुलनेत नक्कीच व्हॅल्युएशन वाईज स्वस्त होताना दिसत आहे.